हॅलो, तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर रात्री जे दही लावलं होतं ते छान सेट झालं. त्यानंतर मी वियांना टिफिन वगैरे भरून दिला आणि त्याच्यासोबत साबुदाणा आणि दही असं दिलं होतं. त्यानंतर म्हटलं चला आज बाकीचे कामं एक्स्ट्रा नाही आहे स्वयंपाकाचे, म्हणून थोडंसं एक्स्ट्रा काम करावं. तर जे माझं पॅन्ट्री आहे त्याच्यामध्ये खूप पसारा झाला होता. म्हणजे काही सापडायला गेलं की सापडत नाही. असं वाटतं घरात काहीच नाही आहे आणि आपण बाहेरून विकत घेऊन येतो आणि परत मग ते आधीचं सापडतं की आपण आपल्याकडे आधीच होतं. म्हणून म्हटलं चला थोडंसं आवरून घेऊया. त्यामुळे सगळं पॅन्ट्री होती जी रिकामी केली, सगळी आवरायला घेतली. ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी एक्स्ट्राची कामं जास्त असतात. आणि त्याच्यानंतर मुलांना थोडीशी भूक लागली तर दही जे होतं दह्यामध्ये मी थोडीशी साखर टाकली, थोडंसं दूध ॲड केलं आणि दोघांना मिळून छानपैकी लस्सी बनवून दिली. कारण की त्यांना असं रोज अशी भाजी पोळी खायची सवय असल्यामुळे एक वेळ का होईना थोडीशी पोळी पोटात गेली पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना असं खाऊ खाऊ सुटत होती, काय खाऊ काय नाही. म्हणून मग असे वेगवेगळे प्रकार. त्याच्या अगोदर मी केळी दुधामध्ये टाकून दिली होती वियांसाठी. त्यानंतर परत लस्सी बनवली. असं करता करता माझं पॅन्ट्री देखील आवरून झाली. त्यानंतर परत संध्याकाळची तयारी. मी थोडीशी जी होती ते रताळ्याची खीर बनवली आणि बाकीचे रताळ्याचे होते ते उकडून खाल्ले. चला परत भेटू उद्या.